नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. घ्या उखाणा. शंखचक्र गदा पद्म धारण करी श्रीहरी, अविनाशचं नाव घेते सासर आणि माहेर माझं दोन्ही चंद्रभागेच्या तीरी. अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे काका, नमस्कार. तो मुलगा, हॅलो, नमस्कार. ही सून, नमस्कार. तो मोठा नातू, बर बर, नमस्कार. हा छोटा नातू, हो हो ह्या दोन्ही जावा. नमस्कार. ती हो हो जावा, त्या बहिणी आहेत, होय होय, तिकडे आहेत. नमस्कार त्या नमस्कार. दोघी तिघे आणि त्या माझ्या सगळ्या, माझं इनरव्हील क्लब आहे आंतरराष्ट्रीय, त्याच्या ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, नमस्कार, प्रेसिडेंट, नमस्कार. पप्पाच प्रेसिडेंट होते आणि हो. माझे मंदिर समितीतले पण होय होय, माणसं होय आलेली होय. आहे. सगळ्यांना नमस्कार. आणि त्या नमस्कार. ह्या सगळ्या उमा कॉलेजच्या इथे समोर कॉलेज आहे बरं, बरं. आणि त्या कॉलेजच्या सगळ्या टीचर नमस्कार. तुम्हाला भेटायसाठी आणि बघायसाठी आले. हो, हो, आणि हे वर आमचे सगळे गल्लीतले किंवा नमस्कार. माझ्याकडे नेहमी मदत करणारे हो, हो. आमच्या या महिला, म्हणजे आमचे डावे उजवे हात, हो, ह्या सगळ्या जणी आहेत. अशा सगळेजणी तुम्हाला भेटायला खूप आतुर झालेले होते हो, हो, हो. बघायला. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? पंढरपूरचं. पंढरपूरला कुठे? पंढरपूरला मध्ये गाव भागात चौफाळ्यामध्ये माझं माहेर आहे. माहेरचं आडनाव पुजारी आहे, बर. म्हणजे आम्ही पांडुरंगाचे पुजारीच आहे. हो. वंश परंपरा घराणं माझं पुजारीच आहे, तिथला माझा जन्म आहे. आणि तेव्हापासून इकडे सेवाच करतात? नाही, तिथे पांडुरंगाची सेवा चालते आणि सासर माझं भाटे, ते पण पंढरपूरचंच आहे आणि तिथे वंश परंपरा पण तिथे आमची रुक्मिणीची सेवा चालूच होती. किती छान. म्हणजे माहेरी पंढरपूरची आणि सासरी रुक्मिणीची, अशी दोन्ही सेवा माझ्या घराण्यामध्ये आहेत. त्यामुळे चांगलं वाटतं ना हो, तुम्हाला? खूप छान. इकडे तिथं रुक्मिणीची सेवा किती वर्ष करताय? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. आपण काय करता? मी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होतो. कसं बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? नाही, आमचं लव्ह मॅरेज. त्या त्याला काळात म्हणतात हिट. चुकीच्या रांगेत उभं राहणे. आश्चर्य वाटलं ना. हो. त्या काळामध्ये लव्ह मॅरेज केला. मग कसं केलं ते? अरे न बापरे. भीता, न भीता. न भीता. पण कधी कोणी कोणाला पहिल्यांदा बघितलं होतं? दोघांनी एकमेकाला. एकाच वेळेला. आता बोललात तसंच. कुठे म्हणजे कुठे कुठे? आमची हायस्कूलमध्ये असल्यापासून ओळख होती. अरे तिथे वा. कोठेकर हायस्कूल आहे पंढरपूरचे, ते माझ्या पुढे असायचे. मी मागे, ते 10वीला, मी 8वीला असं. अच्छा, मग पण पुढे? नंतर त्यांची 11वी झाल्यावर मी शाळेत असताना मग ते कसं माहिती का, एकाच गल्लीत दोघांचं घर आहे. हा. एक कॉर्नर मिळले की सासर, एक कॉर्नर मिळले की माहेर, असं आमचा प्रकार बरोबर. आहे. मग ते रोज दारावर येणं जाणं कोणाचं? त्यांचं. पण ते तुमच्याकडे कारण बघत तिकडे नव्हते ना? पुढे बघायला लागले ना, कधी बघायला लागले? असंच येता जाता, हा. येता जाता. आणि तुम्ही तर बघतच होता. नाही, मी बघत होते म्हणजे अशा दृष्टीने, हा विद्यार्थी आहे, हा ओळखीचा आहे असं. पण पुन्हा तेच माझ्या मोहात पडले. कोण? मिस्टर. काय तुम्ही प्रपोज केलं त्यांना? हो. हो. कुठे विचारलं? गल्लीत? असं रस्त्यावर. रस्त्यावरच? त्यावेळेला वाळवंट होतं पंढरपूरचं प्रसिद्ध. हो का? हा, त्या वाळवंटात आम्ही फिरायला जायचो. म्हणजे तिथे दुसरा भागच नव्हता फिरायचा. बर. वाळवंट किंवा पद्मावती, मग आम्ही वाळवंटात फिरायला जायचं. अरे वा. फिरायला गेलं तेव्हा आमची गाठ पडायची. हा. मग तिथे त्यांना, म्हणजे त्यांनी मला पाहिलेलं, त्यांनी ते माझ्या प्रपोजच केलं, म्हणजे असं. पण किती वर्ष हे सुरू होतं सगळं? 8 वर्ष. कॉर्नर टू कॉर्नर? म्हणजे लहानपणात. त्यांचा एक कॉर्नर, तुमचा दुसरा कॉर्नर. 8 वर्षानंतर लग्न झालं. 8 वर्षानंतर? हो. पण घरी कळलं तेव्हा काय झालं? काही नाही, सुरुवातीला थोडस विरोध केला, कारण आमच्या घरी सगळं जुनं वातावरण आहे, हा. धार्मिक. बरं, लग्न करून दिलं ते दोन्ही कुटुंबांनी करून दिलं की तुमचं तुम्ही केलं? नाही, नाही ना? तेवढी हिंमत नव्हती. नव्हती. मग आता तुम्ही कोण कोण असता घरी? आता आम्ही दोघे, मुलगा, सून, 2 नातवंड आणि ह्या माझ्या चुलत जाव आहेत. तिथं मग अशी ओळख करून दिली होती, चुलत घर आहे. नाही, ते कळलं. पण मला सांगा हा, की मुलाने अरेंज केलं की लव केलं? नाही, अरेंज. का हो? नाही, त्यांना नाही जमलं. ते सगळ्यालाच जमतं का? जमायला पाहिजे आणि यशस्वी व्हायला पाहिजे.
तुम्हाला काही जमलं नाही का? जमवू दिलं नाही याने? नाही हा? नाही फ्री होतं आम्ही मुलाच्या बाबतीत. नाही काही सांगू नका, विचारा मुलं नाही. उगाच काहीतरी बोलू नका. आता कळतंय मला. काय बाबा तुम्हाला काय स्कोप दिलाच नाही का करायला? काय नव्हतं. मग आम्ही तशी मिळाली नाही. हो. आणि मुलगी पण आहे. बरं. मुलगी तिकडे युएसला असते. अमेरिकेत. आता सगळं व्यवस्थित आनंदात आहात? हा आनंद. खूप छान एकमेकांना दोन साथ नातवंड दिली. आहेत. हो हो ही 2 मुलं हा हो, आणि आदित्य हा. होय होय. मुलंही हुशार आहेत. छान. मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याचदा चढ उतार येतात प्रत्येकाच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात काही आले का हो? नाही. नाही ना? काही नाही, सगळं व्यवस्थित एकदम. होय ना? नाही ते नाही म्हणतात पण माझ्या दृष्टीने आले. कसे काय? त्यांना नाही वाटतात. हं. त्यांना काय असतं बायको असते पुढं झेलती सगळं त्यांच्यापर्यंत जातच नाही ना. बायकोला सगळं झेलावं लागतं. लागतं. खरे चढ उतार आम्हाला सोसावं लागतात त्यामुळे आले खूप चढ उतार. होय. बरं आता यानंतर एक चढ उतार आहे, म्हणजे घरात चढ आणि उतार आहेत हो, ना, हो. तसाच खेळ आहे. हो. वेळ 1 मिनिटाची आहे. हा. 1 मिनिटात सगळ्या वस्तू घेऊन यायच्या. एक एक चिठ्ठी वाचत जाणार. त्या चिठ्ठीमध्ये ते ठिकाण दडलेलं आहे आणि त्या सगळ्या वस्तू आणल्या की लगेच बक्षीस मिळणार. हा, हो. चांदीची अन्नपूर्णा सगळ्यात शेवटी घेऊन यायची. पण हे सगळा खेळ पूर्ण करायला 1 मिनिटाची वेळ. बर. चला बघूया आजच्या या खेळात या माऊलीला सगळी बक्षिसं मिळणार का? आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. सांगू शकता सगळे कुठे असेल ते? वेळ 1 मिनिटाची आहे. जरा सांगा, घाई करायला सांगा फक्त इथून. पवन पुत्र हनुमान की जय. हा, घ्या वाचा. अथ श्री महाभारत कथा. मला माहिती. 10 9 8 7 6 5 4 तरी स्लो झालोय. 3 2 1 वेळ संपली. सापडली लक्ष्मी लक्ष्मी सापडली म्हणून तिथनच सांगितलं. बसा 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 सांगतो. त्यांनी पहिली चिठ्ठीच वेगळी घेतली, कळलं का? पहिली चिठ्ठी मिळालीच नाही तुम्हाला. ठीक आहे. पवन पुत्र हनुमान की जय. त्याच्यावर नंबर किती लिहिलाय बघा? 3रा आणि हा हा 4था. मग दुसरा कुठे आहे? आता तुम्ही विठ्ठलाचं मूर्तीचं सांगितलं हं. मग ते पण ते निघालं मारुतीच्याच मूर्ती. ते भलतीच दत्ताच्या काढली मागे. तुम्ही, त्याच्यामुळे क्रमच चुकला. दत्ताच्या फोटोच्या मागे निघाले. म्हणजे मारुती नाही काही नाही, दत्तच निघाला ना. तुमच्या घरात पांडुरंग आहे पण बघितलं ज्या पांडुरंगाच्या. क्रमाने 4 चिठ्ठ्या आणणं अपेक्षित असतं, पहिलाच क्रम चुकला. आणि मग आपणही ठरवलं की खेळ कंटिन्यू करूया आणि म्हटलं असू दे, घ्या. हे आपण बघितलं आणि त्यामुळे 2 बक्षिसं माऊली मिळाली. हे तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. आणि चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. वहिनीनं मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट होत. सगळे गप्प आहेत आज एकदम. तुमचा काय धबधबा आहे, हो की नाही? सगळे शांत आहेत. आरोप बघूया यांनी तुमच्यावर कुठले कुठले केलेत. हा. तुम्ही फोन लवकर उचलत नाही, मान्य आहे? मान्य. कुठेही ह्या वेळेवर पोहोचत नाहीत, मान्य आहे का हो? तेव्हा सुद्धा तसंच व्हायचं का वाळवंटात? हा, नाही. आधी आहे. आधी यायच्या. मैत्रिणींचे निरोप देत नाही. मैत्रिणींचे निरोप कुणाला द्यायचे? मैत्रिणींनी मैत्रिणीला दिलेला निरोप तुम्ही मला देत वाटलं नाही. नवऱ्याला कुठल्या मैत्रिणी. डेंजर आहे. पुढचे आरोप बघूया. घरात असतात तेव्हा सतत काम करत असतात. हो महागुण आहे ना. काय आहे ना आरोप वाटतो? मग तेच की. ज्याने आरोप केला त्या कधीच घरी काम करत नसतात. सदा गडबड करत असतात. नाही गडबड नाही. माझं शांत अगदी संयमाने काम असतं. त्याच्यातच गडबड होते असं त्यांचं म्हणणं आहे. नाही लिखित आहेत आरोप, फक्त नावं नाही सांगत. कारण- गडबड कशाची करायची? गडबडच काही करत नाही. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? नेहमी उशीरच करते. उशीरच करते. उशीर करते, गडबड नाही करत. कायम इतक्या बिझी असतात की समोर दिसलं तरी त्यांना बोलायला वेळ नसतो. हो बरोबर. हा, हो
मान्य आहे? कधी कधी बिझी असते खूप, नाही माझं लक्ष नसतं समोरनं कोणाले, मी माझ्या कामाच्या नादात असते. तुमच्याकडे तरी देतात का हो लक्ष? बऱ्याच वेळा नाही. नाही. हे खोटा आरोप आहे. काय खोटा आरोप आहे? हो. बोलतायत ते. हा. हा आरोप त्यांनीच लिहिलाय. त्याचं ते काय अतिशय कंफ्यूज आहे. नाही. हा कधी वेळेवर येत नाही, थोडा शिस्तपणा करती. आता हे कोणी लिहिलंय? साधारणतः कोणी केले असतील आरोप असं वाटतात? नाही कल्पना आहेत असं कुणाला असं वाटतं. हे मला कसे मनातून मला कुणाबद्दल काही वाटत नाही ना असं, त्यामुळे पण बघा ना लिहून दिलंय तेच त्यांनी. आश्चर्य वाटतं की कसं लिहिलंय. म्हणजे बघा हे काय आहेत डेंजर सगळे. एवढे गोड गोड हसतायत सगळे, पण स्वभावाचे पैलू आहेत ज्याचे त्याच्या. फक्त सुनेने एकही आरोप केला नाही, ते कसं काय हो? ते माहिती नाही. तिला बद्दल माझ्याबद्दल आरोप करावा वाटत नसेल मनातून, की धसका घेतलाय? नाही ना. हे दोन्ही काहीतरी असेल, मग ते तिला माहिती धसका बरं, घेतला का काय घेतला. तुमचं काय म्हणणं आहे? वैदिनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? सोबत काय आहे तसंच राहणार ना. हो, पण तरी कुठला बदल करायचा असेल उद्यापासून तर काय सल्ला देणार तुम्ही? नाही, ते बदल होऊ शकणार नाही. नाही का? 45 वर्षात नाही बदललं ते, आता कुठे बदल? 45 झालेले हो, 35 आहे मुलाला. तो मुलगा 45 म्हणाला. तो नाही, तो स्वतः तर आहे का 45 वर्षाचा? बरं बरं बरं, असू दे. आता चित्र काढायचे. बरं, पहिलं चित्र कोण काढणार? तो ह्यांना आवडे चित्राची तुम्ही काढते. काढा. या. टेबल. अजून कोणी? डबल बेड. बघा अजून काय त्यात काढायचं असेल तर काढा. कसली? हार्मोनियम. अभिनंदन. चला पहिलं बक्षीस मिळवून दिलं तुम्ही. शेवटी सूनच आली वाटतं धावून. पुढचं चित्र तुम्ही काढा. या. सोपं दिलंय त्यांना, बघूया येते का. सांगा. चकली. अजून? फुटबॉल. थांबा. हा विवर असते ती. ओके. कांदा. कांदा कापलेला कांदा. बरोबर. शंख. तबला. शेवटचं सुनबाई सांगा. चला. जिलेबी. थोडस जवळ आलं, वेळ संपली. आता सांगा काय काढलंय तुम्ही? घडीची पुरणाची पोळी. घड्या 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 गोलीहून आम्ही पुरणपोळी दिली होती, यांनी घडीची पुरणपोळी केली. बरं, पुढचं कोण काढणार? तुम्हीच घ्या. काढा. चला, एक बक्षीस गेलं. आता हे बक्षीस मिळणार का? मशरूम. समय समय. चला, अभिनंदन. हे 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. तुम्ही बोला. आई वडिलांचे मला खूप सपोर्ट असतो, प्रत्येक गोष्टीत खूप मदत असते सगळ्या गोष्टीत. सासू सासऱ्यांना? सासू सासरे खूप प्रेमळ आहेत, सांभाळून घेतात आतापर्यंत, आणि माझ्या मिस्टरने त्यांनी खूप सपोर्ट केला आतापर्यंत. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्षात तुम्हाला घडीची पुरणाची पोळी एकदा तरी दिली का हो? नाही, मला पण तेच आश्चर्य वाटलं, कारण का आमच्यात असं म्हणजे घडीची पोळी मी नाही, फक्त पुरणपोळीच म्हणतो आपण, ते मला कळलं नाही. आता आम्ही निघून गेल्यानंतर पुढच्या आठवड्यात तुम्हाला नक्की मिळेल. हो हो, नक्की. अजून कोणी बोलणार आहे का या दोघांबद्दल? डॉक्टरांकडे. ते पंढरपुरातल्या अगदी जुन्या आर्किटेक्ट इंजिनियर पैकी एक आहेत, आणि पंढरपुरातल्या खूप इमारती त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांनी बांधलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचं खूप या बाबतीत पंढरपूरकरांना त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि वहिनींच्या बाबतीत मी सांगेन की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी आणि हसत कसं राहायचं हे त्यांच्याकडनं सगळ्यांनी शिकावं. एवढे अरे व्हेरी गुड. खूप द्या त्यांच्याकडे.
बहुत सकृताची जोड म्हणून विठ्ठले आवड, असा आमच्या वहिनींचा जन्म आहे. वहिनींकडे बघितलं की रुक्मिणीच समोर येते आणि इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व. पहाटे 3:45 वाजता मंदिरात अंधाराचं इतक्या एकट्या बाईंनी ह्या स्वतः एकट्या देवळामध्ये जातात काय. आणि दुसरं महत्वाचं की त्यांना स्वतः रुक्मिणी देवी उठवायला येत असते. माझं खोटं असेल तर त्यांना विचारा. ज्या वेळेला किंवा 12-1 वाजता झोपायला आणि लगेच 1-1.5 तासाने उठावं लागतं, त्यावेळेला उठणं होत नाही, तर त्यावेळेला अक्षरशः आईसाहेब त्यांना हाक मारत असतात. इतकी सेवा त्यांची आईसाहेबांपाशी रुजू आहे, याचा आम्हाला आमच्या पंढरपूरकरांना अतिशय अभिमान आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, परिस्थितीशी झगडत कधीही चेहऱ्यावर दुःख न आणता आपल्याला सदा त्या आनंदी दिसत असतात. अख्ख्या पंढरपुरांना, त्या पंढरपूरच्या लोकांना त्या दिसल्या की रुक्मिणीमाई दिसल्यासारखं वाटतं. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पाया पडलं जातं. अरे वा वा वा, खूप छान. याचा आज आम्हालाही त्यामुळे दर्शन मिळालेलं आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. हो हो हो. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची? कधी कधी असं म्हटलं तर मी माझ्या मिस्टरांची थोडी क्षमा मागू शकते. कारण ह्या सगळ्या धावपळीमध्ये किंवा काही आव्हानं समोर असल्यामुळे कधी कधी त्यांच्याकडे माझं थोडं दुर्लक्ष होतं. हा, कधी कधी. आणि मग ते नर्वस होतात त्यावेळेला, की त्यांना वाटतं नाही मला काय होतं हे हिनं लगेच समजून घेतलं पाहिजे, असं नाही केलं तर त्यावेळेस ते थोडे नाराज झालेले असते. तेवढीच बाजू, तेवढ्यासाठी मी थोडी त्यांची क्षमा मागा. तुम्ही बघितलं ते वाळवंटातलं प्रेम आज डोळ्यातनं बाहेर आलं. तुम्ही आज काय सांगणार? परिस्थितीची क्षमा वगैरे. परिस्थितीची. कारण ज्या ह्याच्यातनं बिझनेस चालू केला आणि मी माझं राज्य वाढवलं, हो, त्या ह्याच्यात सगळ्यांची क्षमा मागितली, परिस्थितीची सगळ्या क्षमा मागितली पाहिजे. पण आज आनंदी आहात ना? आनंदी. सगळं बघून हो. खुश आहात ना? तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हालाही मौली खूप शुभेच्छा. खूप छान वाटलं की आज तुमच्याशी आम्हाला संवाद साधता आला. आणि आता या आनंदाच्या प्रसंगी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर